श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपवास केला जातो. तसेच गणपती बाप्पांना जसे ढोल ताशाच्या गजरात घरी आणलं जातं त्याचप्रमाणे बाप्पाला निरोप देखील दिला जातो. धार्मिक मान्यतेनुसार अनंत चतुर्दशीचे व्रत आणि पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि वैभव प्राप्त होते. म्हणून या दिवशी लोक मनोभावे पूजा करतात. अशी मान्यता आहे की या व्रताच्या वैभवातून पांडवांनाही हरवलेलं राज्य मिळाले. यंदा अनंत चतुर्दशी तिथी ही उद्या 17 सप्टेंबर मंगळवारी साजरी करण्यात येणार आहे. कमावलेली समृद्धी मिळवण्यासाठी देखील अनंत चतुर्दशीचं व्रत केलं जातं. पण हे व्रत करणं, उपवास करणं प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे घरामध्ये काही सेवा व उपाय केल्याने देखील तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळू शकते. तर असाच एक उपाय उद्या मंगळवारी आलेल्या अनंत चतुर्दशीला करायचा आहे. या उपायामध्ये तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे आणि या सुपारीवरती तुम्हाला एक अतिशय प्रभावी लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे. ही सेवा केल्यामुळे तुम्हाला सर्व कामात यश मिळेल, तुमच्या घरामध्ये असलेलं दारिद्र्य नष्ट होईल, घरामध्ये सुख समृद्धी येईल, अखंड लक्ष्मी नांदेल. तर हा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी कशा प्रकारे करायचा आहे, सुपारीवरती कोणती सेवा कधी कोणत्या वेळेत करायची, नंतर त्या सुपारीचं तुम्हाला काय करायचे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हिंदू धर्मानुसार श्रीहरीच्या अनंत रूपाची पूजा अनंत चतुर्दशीला करण्यात येते. अशी मान्यता आहे यावेळी श्री विष्णूंची पूजा केल्यास जीवनातील सर्व दुःख होतात. त्याशिवाय हरींची वर्षभर पूजा केल्याचं 14 वर्षापर्यंतचं अनंत फळ प्राप्त होतं. उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी पौर्णिमा देखील प्रारंभ होणार आहे. ही पौर्णिमा भाद्रपद पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखली जाते. म्हणूनच उद्याच्या दिवशीचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे. तर उद्याच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तो आवर्जून करायचा आहे. यामुळे तुम्ही गतवैभव परत मिळवू शकता. तुमच्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट करू शकता. तर पहा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या असतात, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या आहेत. आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही, तुमची प्रगती होत नाही. घरामध्ये जोही पैसा येतो तो महिना अखेरीस खर्च होऊन जातो आणि मग तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम राहते आणि मग तुम्हाला तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावं लागतं. कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काहीही केल्यास सापडत नाही. याशिवाय घरामध्ये शारीरिक व्याधी वाढलेल्या असतील, जसं की घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि आजारपणाच्या उपचारामध्येच तुमच्या घरामध्ये आलेला पैसा निघून जातो. तुमच्या घरामध्ये मानसिक समस्या आहेत, जसं की घरामध्ये वादविवाद होतात, कौटुंबिक कलह वाढलेले आहेत, कोणाशीही कोणाचं पटत नाही, आई मुलाचं पटत नाही, वडील मुलाचं पटत नाही, भावाचं पटत नाही. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, लक्ष्मी अशाच ठिकाणी नांदते जिथे सुख, शांती आणि समाधान आहे. ज्या घरामध्ये आर्थिक समस्या आहेत, म्हणजे सतत पैशाची चणचण राहते किंवा ज्या घरामध्ये सतत वादविवाद होतात, त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही. पैसा हा पैशाला खेचत असतो. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पैसा स्थिर असेल तिथेच लक्ष्मी ही आकर्षित होते. त्यामुळे आपल्या मूलभूत गरजा भागून थोडाफार का होईना पैसा घरामध्ये शिल्लक राहावा, यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय केला म्हणजे आपल्याला कष्ट करण्याची गरज नाही का? तर असं नाही. कष्टाला तर पर्याय नाही. तुम्हाला कष्ट, मेहनत तर करायचीच आहे. पण तुमच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळेल, पैसे कमवण्याच्या संधी उपलब्ध होतील. घरामध्ये जोही पैसा येईल तो स्थिर राहण्यासाठी मदत होईल. तर हा उपाय जो आहे तो उद्या तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. तर संध्याकाळी 6:30 पासून ते 7:30च्या दरम्यान हा उपाय करा किंवा तुम्ही 6:30 पासून ते रात्री 11 पर्यंत हा उपाय करू शकता. कारण बऱ्याच जणांना त्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नसतं. बरेच जण वर्किंग असतात. अशा वेळेस त्यांना 6:30 ते 7:30च्या दरम्यान उपाय करणं शक्य होणार नाही. तर त्यांनी रात्री 11 पर्यंत हा उपाय केला तरीही चालेल. तर या उपायासाठी वेगळी पूजा मांडणी वगैरे करण्याची गरज आहे का? तर पूजा मांडणी करण्याची गरज नाही. पण तुमच्या घरामध्ये जर योगनिद्रेतील श्रीहरी विष्णूंचा आणि देवी लक्ष्मीचा फोटो असेल, तर तो फोटो तुम्ही समोर ठेवू शकता.
देवघरात ठेवला तरीही चालेल किंवा आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते, देवी लक्ष्मीची मूर्ती असते किंवा फोटो असतो, तिथे बसूनच तुम्हाला ही सेवा जी आहे ती करायची आहे. अनंत याचा अर्थ ज्याला अंत नाही असा होतो, म्हणूनच आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. तर या उपायासाठी काय करायचं, की संध्याकाळी दिवे लागण्याच्या आधी आपल्या घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची. त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून देवघरासमोर आपल्याला यायचं आहे. त्यानंतर देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती लावून घ्यायची. उद्या पौर्णिमा असल्याने शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीसमोर लावायचा. त्यानंतर तिथे देखील धूप अगरबत्ती लावून घ्यायची. त्यानंतर देवघरासमोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी आसन घ्यायचं आहे. कधी जमिनीवरती बसून उपाय किंवा सेवा करू नये. आणि लक्ष्मी प्राप्तीसाठीची ज्यावेळेस आपण सेवा करतो, त्यावेळेस एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील लावावा. तर एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. मातीची पंथी घेतली तरी चालेल किंवा तुमच्याकडे चांदीची निरांजनी किंवा पितळेची निरांजनी असेल, तर ती घ्यायची आहे. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. त्यामध्ये एक फुलवात घालायची आहे. फुलवातीचं टोक वरचं लाल करायचं, ती फुलवात प्रज्वलित करायची. त्या फुलवातीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि एक फूल असलेली लवंग देखील त्यामध्ये टाकायची आहे. दिव्याला आसन असावं, त्यासाठी तुम्ही दिव्याखाली एक छोटीशी प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटवरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती हा दिवा ठेवायचा. आणि त्यानंतर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे. सुपारी ही नवीनच असावी, कोणत्याही उपायासाठी वापरलेली नसावी. तर सुपारी पाहून घ्यायची, कुठेही किडलेली वगैरे नसावी. तर ही सुपारी घेतल्यानंतर ही सुपारी तुम्हाला 2 जोड विड्याच्या पानावरती ठेवायची आहे. पण त्या जोड विड्याच्या पानावरती सगळ्यात आधी खाली तुम्हाला अखंड अक्षता ठेवायच्या. त्यावरती ही सुपारी ठेवण्याआधी सुपारीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पाण्याने पंचामृताने परत पाण्याने अभिषेक करायचा. अभिषेक करत असताना त्या सुपारीला तुम्हाला श्रीहरी विष्णू स्वरूप समजून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हा अभिषेक करायचा. त्यानंतर सुपारीला स्वच्छ धुवून घ्यायचं. सुपारी त्या तांदळावरती तुम्हाला ठेवायची आहे आणि सुपारीला तुम्हाला गंध, अक्षदा, धूप, दीप, फुलं अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत. अनंत अर्थात भगवान विष्णूंच्या सर्वव्यापी निर्गुण निराकार शक्तीची पूजा. ही शक्ती सगुण रूपात अवतरली ती विष्णूंच्या 10 अवतारांमध्ये. तसेच पांडुरंग, बालाजी ही देखील विष्णू रूप मानली जातात. म्हणून अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची अर्थात विष्णूंची पूजा करून पांडुरंगाष्टक, विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणावे असे सांगितले जाते. ज्यांना हे व्रत करणं किंवा उपवास करणं शक्य नाही, त्यांनी तिन्ही सांजेला म्हणजेच दिवे लागणीच्या वेळेस या सुपारी समोर बसून व्यंकटेश स्तोत्राचं पठण अवश्य करावं. यासोबतच तुम्हाला 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र पठण करायचा आहे. विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाच्या विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा मंत्र तुम्हाला YouTubeवरती मिळून जाईल किंवा तुम्ही Googleवरती सर्च करू शकता. नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये देखील हा मंत्र तुम्हाला मिळून जाईल. याचं तुम्हाला 16 वेळा पठण करायचं आहे. याशिवाय लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. या मंत्राचं तुम्हाला 16 वेळा पठण करायचं आहे. सोबतच तुम्हाला 16 वेळा तुम्हाला कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे. हे तिन्ही मंत्र नित्यसेवामध्ये दिलेले आहेत. नित्यसेवा ही पोथी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही YouTubeवरती लावून देऊ शकता किंवा तुम्ही Googleवरती सर्च केलं तर हे तिन्ही मंत्र तुम्हाला मिळून जातील. तर एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. 16 वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र आणि 16 वेळा तुम्हाला कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला एक वेळा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. आता ही सगळी सेवा करून झाल्यानंतर मग त्या सुपारीचं तुम्हाला काय करायचं? तर पहा, अनंत चतुर्दशीच्या दिवशीच जो आपण तुपाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे, तो मालवल्यानंतर म्हणजे त्यामध्ये असलेलं तूप संपल्यानंतर तो दिवा जेव्हा आपोआप विझेल, तुम्हाला तो फुंकर घालून विझवायचा नाही. तो दिवा विझल्यानंतर ती सुपारी तिथून उचलायची, एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये ती गुंडाळायची आणि जिथे तुम्ही तुमचा पैसा ठेवता त्या तिजोरीमध्ये किंवा त्या कपाटामध्ये तुम्हाला ही सुपारी जी आहे ती विष्णू स्वरूप समजून ठेवायची आहे. तर असा हा प्रभावी उपाय उद्या मंगळवारी आलेल्या अनंत चतुर्दशीला तुम्ही आवर्जून करायचा आहे. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.